जेव्हा पण आपण चेडा हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या पुढ्यात भूत, पिशाच किंवा एखादी नकारात्मक शक्ती आपल्या नजरेसमोर येते. पण खरं सांगायचं झालं तर सत्य ह्यापेक्षा खूप वेगळं आहे. पुराण कथेनुसार महाकाली आणि असुरांमध्ये भीषण युद्ध चालू झाले तेव्हा मदतीसाठी स्वतः महादेवांनी मदतीसाठी गण पाठवले. परंतु जेव्हा युद्ध संपले तेव्हा त्यांना आरामाची गरज होती. तेव्हा शक्ती वाचवण्यासाठी हे गण छोट्या दगडात स्वरूपात प्रकट झाले, जे पुढे जाऊन चेडा म्हणून ओळखू जाऊ लागले. त्यानंतर देवीचे संरक्षक बनले आणि त्यानंतर देवीचे पहारेकर म्हणून ओळखू जाऊ लागले. म्हणूनच अनेक मंदिरांमध्ये देवीच्या मूर्तीजवळ चेडे आपल्याला पाहायला मिळतात, जो देवीच्या आज्ञेने नकारात्मक शक्तीपासून आपला बचाव करतो. चेड्याला घाबरण्याची गरज नाही आहे, परंतु काही लोक त्यांना घरी आणतात आणि त्यांची नीट सेवा करत नाहीत. त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. म्हणून चेडा घरी घेऊन येऊ नये. जरी आणलात तर त्याची योग्य पद्धतीने सेवा करा आणि पहा तुमचं आयुष्य किती छान बदलेल. श्री स्वामी समर्थ. अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.